हा व्हिडिओ तुम्ही आश्चर्यचकित बघत असणार. हा व्हिडिओ आहे मिरजमधील सांगलीकडे येताना डाव्या साईडला एका एरियातला. मी एरिया मुद्दाम सांगणार नाही, कारण महानगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये अशी खेळणी बसवायला आपण लाखो रुपये खर्च करताना कसा पत्ता समजतो, पण ही खेळणी लाखो रुपयाची सडत पडलेली आहेत. या ठिकाणी वापर करू शकत नाही. कारण का तर इतकी घाण. मग ही बसवायचीच नाहीत ना. लाखो रुपये मातीत घालायचे होते का खिशात घालायचे होते, हाच प्रश्न पडत आहे. कारण का तर या खेळण्याला बसवून जर का उपयोगच होणार नसेल आणि जनता इथं यायचीच नसेल, तर आमचा जनतेचा पैसा मातीत घालताच का? ही गद्दारी आहे. मी अनेक वेळा समजावून सांगतोय, अनेक वेळा मी बोंब मारत असतो की जनतेचा पैसा मातीत घालण्यापेक्षा योग्य ठिकाणी खर्च करा. आयुक्त मॅडम, या अशा ठिकाणी जर आपल्याला स्वच्छता करायला जमतच नसेल, तर मग बाहेरच्या नगरपालिकेतली लोक बोलूया का? काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि आपल्या लोकांना माझं मत आहे की नारळ देऊन घरी पाठवूया का? कारण ह्यांच्या हातनं काय होईल असं वाटत नाही काम. अन्यथा मग आयुक्त पदाचा जो काही धाक आहे तो सत्यम गांधी असताना होता, तो कमी झाला का? कदाचित माझ्या वाक्याचा राग येईल, कारण दिसतंय जनतेला कुठंतरी धाक कमी झालेला आहे. याची नोंद घ्या, हीच विनंती.